बहीण बसली केळीवर भाग 2। मागील भागात विकास दादा बाहेर गावी गेलेला। संगीता ताई आणि मी दोघंच घरी। रात्री ताई माझ्या अंथरुणाजवळ आली होती। मी झोपेचं नाटक करत होतो आणि तिचा हात माझ्या छातीवरून हळूहळू खाली घसरत होता। आता पुढे तिचे बोटं थरथरत होती, पण त्या थरथरीत एक वेगळी ताकद होती, वजा दबलेली इच्छा आणि जिव्हाळ्याचा ओलावा। तुला आठवतं का, लहानपणी मी तुला झोपताना गाणं म्हणायचे? ती हळूच कुजबुजली। मी डोळे उघडले आणि तिच्या डोळ्यांमध्ये पाहिलं। त्या डोळ्यांमध्ये ताईची माया नव्हती, ती एक स्त्री होती आता, जिच्या शरीराला कुणीतरी समजून घेण्याची आस होती। मला अजूनही तुझा गोड आवाज आठवतो, मी म्हटलं। ती हलकं हसली आणि माझ्या ओठांवर बोट ठेवलं। शब्द नकोत आता, फक्त भावना। ती माझ्यावर हळूहळू वाकली, केस माझ्या चेहऱ्यावर आले, तिचा ओठ माझ्या गालावर, मग ओठांवर। आमच्यातल्या नात्याचा गोंधळ त्या क्षणी पूर्णपणे हरवला। ती अंगावर टेकली, साडीचा पदर बाजूला झाला, तिचं उबदार शरीर माझ्या छातीवर, श्वास गरम आणि तिचे हात वजा अबोल पण स्पष्ट बोलणारे। माझं लग्न झालं, पण कुणी मला अशा नजरेनं पाहिलं नाही ग अजित। तिचा आवाज हलकासा कापत होता। मी तिला घट्ट मिठीत घेतलं। आजपासून मी फक्त तुझ्यासाठी आहे। आता ती माझ्यावर होती, तिचे हलके हलके हालचाली, ओठांचा उष्ण स्पर्श आणि कुजबुजणारे शब्द, हळू, अजून जवळ, अजून खोल। ते काही क्षण मनात, शरीरात आणि हृदयात कायमचे साठवले गेले। तिने तिचा पदर पूर्णपणे बाजूला केला आणि तिचं उघडं स्त्रीत्व मला अर्पण केलं। अशा नात्याने जिथे फक्त शरीर नव्हतं, तर ती एक विवाहित पण उपेक्षित स्त्री होती। आणि मी वाजा तिच्या त्या रिकामेपणाचा भर। सकाळचं प्रकाश झिरपत होतं, तिचं डोकं माझ्या खांद्यावर, ओठांवर मंद हसू। हे आपलं गुपित असेच राहू दे, पण ही रात्र कधीच विसरू शकत नाही, तिने कुजबुजलं। कथा अजून पुढे आहे, पहा पुढील भागात। आमच्या मराठी एक्स स्टुडिओ चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच करून टाका आणि तुमच्या काही अडचणी असतील तर नक्की कमेंट करून सांगा। चला भेटूया पुढील भागात। धन्यवाद।